त्यात झटपट बातम्या। कोल्हापूर महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक विजयसिंह देसाईचे नगरसेवक पद धोक्यात आलेलं आहे। जात पडताळणी विभागाने त्यांचं नगरसेवक पद रद्द ठरवलंय। देसाईंनी भाजपकडून प्रभाग क्रमांक 9 मधून निवडणूक लढवली होती। त्यासाठी त्यांनी कुणबी जातीचा दाखला जोडला होता। या दाखल्यावर अंतिम सुनावणी झाली असून दाखला अवैध ठरवला। संभाजीनगरात स्वच्छता पॅटर्न राबवलं जाणार असल्याची घोषणा महापौर समीर राजूरकर यांनी केली। या मॉडेल अंतर्गत सीएसआर फंडातून कामं केली जातील। सध्या शहराचा कचरा व्यवस्थापन खर्च 30 कोटींवरून 100 कोटींवर गेला। त्यामुळे रखडलेली कामं मार्गी लावणं गरजेचं आहे। जळगावमध्ये कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ झाली। वाढत्या घटनांवरून भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या कामावर संताप व्यक्त केला। तर नगरसेवकांनी शेरोशायरी करत महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना धारेवर धरत खडे बोल सुनावले। शिरूर तालुक्याच्या स्वाभिमानाची आणि शेतकऱ्याच्या हक्काची लढाई आता सुरू झाली। तब्बल 9 वर्षांनी होत असलेल्या शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराची रंगत शिगेला पोहोचली। तर गावोगावी जाऊन ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक मतदारांशी संवाद साधतात। राज्याच्या सागरी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवण्यात आला। 1 जून ते 15 ऑगस्ट कालावधीत मासेमारी बंदीचा असणार आहे, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत दिली। अटल सेतू सुसाईड पॉइंट बनत असल्याचं आकडेवारीतून समोर आले। गेल्या 2.5 वर्षात अटल सेतूवरून 12 जणांनी जीव गमावलेला आहे। भविष्यात अटल सेतूवर अशा घटना घडू नयेत यासाठी अटल सेतूला संरक्षक जाळी लावण्याच्या सूचना तात्काळ संबंधित यंत्रणेला दिल्या जातील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। कोकण किनारपट्टीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या निकषांमधील अडचणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची लवकरच विशेष बैठक आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली आहे। रत्नागिरी डाक निषेधालय नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर 1 जुलै 2026 पासून स्वतंत्र चिपळूण पोस्ट विभाग कार्यरत होणार आहे। या नव्या विभागात चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या 5 तालुक्यांमधील सर्व डाकघरांचा समावेश करण्यात आला आहे। साताऱ्याच्या कराडमध्ये नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस NSUIच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करत मटकी आणि फुगे फोडून निषेध व्यक्त करण्यात आला। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जामद्या पंचायतच्या ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईसाठी महिलांनी ठिय्या आंदोलन केले। गावकरी महिलांना अरेरावी धमकीची भाषा वापरत असल्यानं ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी महिलांनी आंदोलन केलं। पुण्यात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे। कमी दाब, विलंब आणि टँकरची गरज, यामुळे नागरिकांच्या तक्रारींचा आकडा 1500 वर पोहोचला। खासगी टँकरच्या मनमानी दरावर नियंत्रण आणण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली। छत्रपती संभाजीनगरच्या शिवाजीनगरच्या भुयारी मार्गात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या मंडपाची चाचणी टँकरच्या पाण्यावर घेतली जाणार आहे। मात्र भुयारी मार्गात पाणी नसल्यानं टँकरनं पाणी आणून सुमारे अर्धा तास पंपाची चाचणी रेल्वे विभागाकडून केली जाणार आहे। मध्य रेल्वे आषाढी यात्रेसाठी 54 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे। यात्रेनिमित्त भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं पंढरपूर आणि मिरजसाठी तब्बल विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गावर 11 ते 18 जुलै दरम्यान वाहतुकीत बदल केला जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल केला जाईल। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींनी याबाबत आदेश जारी केले। दरम्यान नागरिकांनी नियोजन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाने केलं। माध्यमिक शिक्षण विभागानं 11वी प्रवेशासाठी 29 जून सोमवारपासून ओपन टू ऑल या विशेष फेरीचं आयोजन केलं। मात्र 7,35,958 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळूनही 7 लाख विद्यार्थ्यांना अजून प्रवेश मिळालेला नाहीये। त्यामुळे पालकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे। वाशीमध्ये शाळेचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। यावेळी विद्यार्थ्यांचा फेटे बांधून, लेझीम आणि बँड पथकासह गावात मिरवणूक काढून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। रेल्वे प्रशासनानं धोकादायक ठरवलेल्या मुंबईतील 4 पदरी पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे। यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी 12 लाख रुपयांचं ॲडव्हान्स पेमेंट करण्यात येणार आहे। नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेत 36 नव्या CNG बसेस दाखल झाल्या। या बसेसची परिवहन कार्यालयाकडे नोंदणी आणि अन्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत। एसटी महामंडळाच्या पुणे विभागात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला। आतापर्यंत 2,79,092 ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे। आतापर्यंत 1,42,589 कार्ड ॲक्टिव्हेट करण्यात आले, तर उर्वरित कार्ड लवकरच वितरित करणार आहेत। या कार्डमुळे कागदी पास आणि सुट्या पैशांच्या त्रासातून ज्येष्ठ नागरिकांची सुटका होणार आहे। पीओपी गणेश मूर्ती विसर्जनाचा वाद पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात रंगणार आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी मूर्तीबाबत बदललेल्या भूमिकेला पर्यावरण प्रेमी आणि शाडूच्या मूर्तीकरांनी आव्हान दिलं असून
तर या सुधारित याचिकेवर 1 जुलैला हायकोर्टात सुनावणी होणार आहे. विद्युत बिघाडानं मुंबईचा पाणीपुरवठा ठप्प होणार नाही. भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील विद्युत उपकेंद्रात पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पाणीपुरवठा ठप्प होणार नाही. मुंबईतील खराब रस्ते आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी मुंबई महानगरपालिकेला फटकारले. गेली 2 दशकं हा प्रश्न कायम असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत महापालिकेनं जागा होऊन मुंबईतील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न कायमचा सोडवावा अशा शब्दात न्यायालयानं सुनावलेला आहे. राज्यात मान्सून सक्रिय असला तरी धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील 26 धरणं कोरडी आहेत, तर इतर धरणांमध्ये केवळ 22.68% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. पुणे विभागातील स्थिती सर्वाधिक गंभीर असून पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 13.57% पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक दिवसांची विश्रांती घेतलेल्या मान्सूननं पुन्हा एकदा मुंबईत दमदार पुनरागमन केलेले. मुंबईत सर्व दूर पावसाच्या सरी बरसत आहेत. या आठवड्यात मान्सून मुंबईत सातत्य राखणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला. मुंबईसह कोकण आणि गोव्याला देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. जोरदार पाऊस बरसल्यानं सायन पनवेल मार्गावर पाणी साचलं. या मुसळधार पावसामुळे जुईनगर परिसरात पाणी साचलेलं आहे. नवी मुंबईत मुसळधार पावसानं हजेरी लावली. या जोरदार पावसामुळे काही भाग जलमय झालाय, तर पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचलेलं असून नागरिकांची तारांबळ उडाली. ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासून पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. कल्याण ग्रामीण भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर रस्त्यांवर आणि सखल भागात पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. कोकणात पावसानं धुमाकूळ घातलेला असून रत्नागिरी जिल्ह्यातील कुळवंडी इथं राज्यातील सर्वाधिक 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोकणातील अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहतात. बुलढाणा जिल्ह्यातील पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. मुख्यतः ग्रामीण भागातील छोटे नदी नाले देखील तुडंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी शेतात पाणी तुंबण्याचं देखील चित्र पाहायला मिळालं. संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आल्याने नदी सुद्धा तुडुंब भरून वाहू लागली. छत्रपती संभाजीनगरातच जोरदार पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं जिल्ह्यासाठी पुढील 5 दिवस सतर्कतेचा इशारा दिला. 1 जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.